नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप सुतळे. आजच्या आपल्या स्टॉक एनालिसिस सेक्शन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. तो आजच्या सेक्शन मध्ये आपण पाहूया आज आपण कोणते स्टॉक रिकमेंड केलेले जे आपण 5%, 10% साठी आपण त्यामध्ये एंट्री प्लॅन करू शकतो, कोणते स्टॉक प्रॉफिट बुकिंग साठी आले होते आणि त्याचबरोबर लाईव्ह मार्केटमध्ये सकाळी 9 ते 10 या सेक्शन मध्ये आपण आज कोणते ट्रेड प्लॅन केले होते त्यावर आपण आजच्या सेक्शन मध्ये काय करणार डिस्कस करणार. आज आपण टेलिग्राम चॅनल मध्ये 2 स्टॉक मध्ये आपण प्रॉफिट बुक करण्यासाठी रिकमेंड केलेले. त्यामधला पहिला जो स्टॉक आहे 9 वाजून 51 मिनिटांनी म्हणजे सकाळी 10 वाजता आपण सांगितलं होतं की त्यामध्ये प्रॉफिट बुक करायचा आहे. त्यानंतर आपण 2 ॲटोचे स्टॉक आणि एक आयटीचे स्टॉक आपण रिकमेंड केलेला आहे. एक लॉंग टर्म साठी आणि 2 आपल्याला स्विंग साठी आपल्याला काय करायचं प्लॅन करायचे. त्यानंतर आपण एक एंड ऑफ द डे एक दुसऱ्या एका स्टॉक मध्ये आपण प्रॉफिट बुक करायला सांगितलेलं आहे. पहिला जो स्टॉक आपण प्रॉफिट बुकिंगला सांगितलं होतं सकाळी 10 वाजता तो आहे पेट्रोनेट. तो पेट्रोनेट आपण 3 जूनला आपण काय केलं होतं प्लॅन केला होता, पण इलेक्शन रॅलीमुळे काय झालं होतं सडनली तो रिव्हर्स आला होता. ज्यांनी होल्ड केला होता 290चा आपण स्टॉप लॉस त्याला फॉलो करणार होतो, पण 290 आपण काय केलं पेट्रोनेट मध्ये आणखी स्टॉक आपण ऍड केले होते जो आपण इथे प्लॅन केला होता. आपलं जे टार्गेट आपण घेऊन चाललो होतो 330 या 2 टार्गेटसाठी 330 340 प्लस या टार्गेटसाठी आपण पेट्रोनेट साठी काय केलं होतं रिकमेंड केलं होतं की आपण त्यामध्ये एंट्री प्लॅन करायची. पण आपली जी करेक्शन रॅली होती इलेक्शनच्या रॅलीमुळे काय झालं होतं तो सडनली पॉज झाला होता. 290 तो ऍव्हरेज करायला सांगितलं होता. त्यानंतर जर आपण बघितलं तर आज फर्स्ट टार्गेट 330चं फर्स्ट टार्गेट काय केलेलं आहे पेट्रोनेटने दिलेले आहे. तर पेट्रोनेट हा एक लॉंग टर्म साठी पण चांगला काउंटर आहे. जर आपण तो ऍव्हरेज केला असता तर त्यामध्ये जर आपले जे रिटर्न्स मिळाले असते जवळपास 5 ते 60% आपले रिटर्न त्या रॅलीमध्ये आपल्याला काय करता आले असते पीक करता आले असते. आणि जर तो तुम्ही लॉंग टर्म साठी जर तुम्ही होल्ड केला असेल तर 290 जो आपण ऍव्हरेज केला असता तर असता त्यामध्ये जवळपास मोर दॅन 10% 13 ते 14% रिटर्न आपल्याला पेट्रोनेट मध्ये दिसले असते. ओके, म्हणजे पेट्रोनेट मध्ये कोणी एंट्री घेतली होती त्यांचे किती प्रॉफिटचे स्क्रीनशॉट आहे ते तुम्ही आपल्या पीएनएल मध्ये पण जाऊन तुम्ही काय करू शकता पाहू शकता. त्यानंतर दुसरा स्टॉक जो आपण प्रॉफिट बुकिंगला सांगितलं होता जो आपला मार्केट क्लोज होताना आपण काय केलं होतं तो स्टॉक प्रॉफिट बुकिंग साठी आपण काय केलेलं आहे रिकमेंड केला होता जेके सिमेंट. जेके सिमेंट हा आपण प्लॅन केला होता स्विंग साठी 10 जूनला आपण तो सांगितला होता 820 800च्या रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा होता. 860 880 प्लस या टार्गेट मध्ये आपल्याला काय करायचं जेके लक्ष्मी मध्ये आपल्याला एंट्री आपल्याला प्लॅन करायची होती. ओके, जेके लक्ष्मी आपण ऑलरेडी बाय करून ठेवलेला आहे. जेके लक्ष्मी जर आपण या लेवलला म्हणजे इथे 10 जूनला जर तो आपण प्लॅन केला असता तर आजपर्यंत जेके लक्ष्मी मध्ये आपल्याला काय झालं असते 5%ची रॅली आपल्याला इथे पीक करता आली असते. आजचा जेके लक्ष्मीचा आजचा जो हाय होता कालचा जो हाय होता तो जवळपास 856चा हाय गेला होता आणि आजचा हाय झालेला आहे जवळपास या ठिकाणी जर आपण बघितलं तर 856चा आज काय केलेलं आहे जेके लक्ष्मीने काय केलेलं आहे या ठिकाणी आपल्याला हाय आपल्याला दिलेला दिसेल. आपलं जे फर्स्ट टार्गेट होतं हे फर्स्ट टार्गेट आपलं 860 हे आपलं फर्स्ट टार्गेट आहे जेके लक्ष्मी मध्ये जे आपण आज बुक करण्यासाठी काय केलेले रिकमेंड केलेले. त्यानंतर आपण 2 स्टॉक आज आपण प्लॅन केलेले जे स्विंग साठी आपल्याला प्लॅन करायचे. त्यामध्ये पहिला जो स्टॉक आपण सांगितलेला आहे एनआरबी बेरिंग ग्रीनटेक. एनआरबी बेरिंग हा एक लॉंग टर्म काउंटर आहे 350 330च्या रेंजमध्ये त्याला तुम्ही ऍव्हरेज करू शकता. 370 340 प्लस या टार्गेटसाठी आपल्याला काय करायचं एनआरबी बेरिंग मध्ये आपल्याला एंट्री आपल्याला प्लॅन करायची. या लेवलला जर आपण एनआरबी बेरिंग जर आपण प्लॅन करणार आहे त्याचं टार्गेट जे आपण बुक करणार आहे 370 390 म्हणजे आपल्याला पुढच्या काही दिवसामध्ये जवळपास आपण 10% प्रॉफिट काय करू शकतो आपण स्विंग मध्ये एनआरबी बेरिंग मधून आपण पीक करू शकतो. त्यानंतर आपण ओलेक्ट्रा आपण प्लॅन केलेला आहे. ओलेक्ट्रा मध्ये आपण एंट्री घ्यायला सांगितली 1850च्या रेंजमध्ये तो बाय करायला सांगितलं होता. ओके, टार्गेट जे दिलेलं आहे 1950 प्लस टार्गेट दिलं होतं. आणि आज जर ओलेक्ट्राचा बघितला तर ओलेक्ट्राचा जो हाय जवळपास आजचा हाय गेला होता 1892चा हाय गेला होता. त्यावेळेस आपण रिकमेंड केल्यानंतर पण त्यांनी काय केलेली जवळपास 4 ते 5%ची रॅली आपल्याला ओलेक्ट्रा मध्ये आजच आपल्याला काय करता आली असती बुक करता आली असती. ओलेक्ट्रा एक लॉंग टर्म काउंटर आहे. हा एक चांगली पुढे जाऊन चांगली रॅली देऊ शकतो. जर कोणी होल्ड केला असेल तर 1950 2000 प्लस हे टार्गेट आपल्याला ओलेक्ट्रा मध्ये पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहता येते. त्यानंतर तिसरा जो स्टॉक आपण प्लॅन केलेला आहे सायबरटेक आयटी कंपनी स्टॉक आहे. आपल्या सेटअप नुसार हे स्टॉक आपण काय केले होते या ठिकाणी आपण प्रिडिक्ट केले होते जे आपल्या एनपी आणि बीटीसी सेटअप मध्ये आलेले आहे. ओके, हा सेटअप आपलं जे ऍडव्हान्स टेक्निकल कॅन्डिडेट्स आहेत त्यांना माहित असतं की स्टॉक कसं सिलेक्शन करायचे, कोणत्या स्टॉक मध्ये एंट्री करायची आणि प्रॉफिट कुठे बुक करायचा. हे जे स्टॉक मी तुम्हाला अनालिसिस करून तुम्हाला दाखवतोय हे तुम्हाला एक एज्युकेशन पर्पज साठी सांगतोय. तुम्हाला जर हा सेटअप जर तुम्हाला व्यवस्थितपणे शिकायचा असेल तर तुम्ही आपल्या ऍडव्हान्स टेक्निकल बॅचला काय करू शकता जॉईन करू शकता आणि या बेनिफिट तुम्ही 5% 10% लॉंग टर्म होल्डिंग आणि
पार्शल होल्डिंग याचं तुम्ही बेनिफिट काय करू शकता PS अकॅडमी मध्ये तुम्ही घेऊ शकता. सायबरटेक आपण प्लॅन केलेला आहे, लॉंग टर्म साठी आपण तो सांगितलेला आहे. सायबरटेक मध्ये जर आपण या लेवलला जर एंट्री प्लॅन करतोय तर आपण तो 160च्या रेंजमध्ये आणखी तो ऍव्हरेज करता येईल. 140च्या स्टॉप लॉसने आपल्याला त्याला काय करायचंय, होल्ड करायचंय. जो आपल्याला 175, 160, 140 स्टॉप लॉस आपण तुम्ही त्याला होल्ड करणार आहे. तर 200, 225, 250 प्लस टार्गेट आपण काय करू शकतो, सायबर टेक मध्ये आपल्याला पीक करता येते. म्हणजे आपण 220, 225च्या टार्गेटसाठी जर आपण सायबर टेकला जर होल्ड केला तर यामध्ये आपल्याला जवळपास 25 ते 30% रिटर्न काही महिन्यामध्ये सायबर टेक मध्ये आपल्याला काय करता येतील, पीक करता येतील. ओके, हे स्टॉक अनालिसिस आपण केले होते. हे स्टॉक मी तुम्हाला काय केले होते, एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला रेकमेंड करतोय. जे आपले ऍडव्हान्स टेक्निकल कॅन्डिडेट्स आहेत ज्यांनी ऑलरेडी काय केले असते, आपल्या ग्रुपवरती दिलेले स्टॉक काय केलेले असतात, आपल्या अनालिसिस नुसार त्यामध्ये त्यांनी एंट्री घेतलेली असते. ते एंट्री कशी घेतात, प्रॉफिट कसे बुक करतात, हे तुम्हाला मी शेअर करतोय. जेणेकरून तुमचं काय होणार, एक नॉलेज तुमचं काय होऊ शकतो, ग्रो होऊ शकतो. त्यानंतर आपण लाईव्ह मार्केटमध्ये आपण सकाळी 9 ते 10 या वेळेमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी यावरती आपण ट्रेड प्लॅन करत असतो. त्यामध्ये आपण जे आज ट्रेड प्लॅन केले होते त्यावरती आपण आजच्या सेक्शन मध्ये काय करूया ते डिस्कस करूया. आज आपण लाईव्ह मार्केटमध्ये फिन निफ्टीवरती आपण ट्रेड प्लॅन केले होते. ओके, ज्यास फिन निफ्टीची एक्सपायरी होती आणि प्रीमियम पण कमी होता. पहिला जो आपण ट्रेड जो प्लॅन केला होता, कारण निफ्टी हा थोडासा साइडवेज होता. बँक निफ्टी मध्ये आपल्याला चांगली रॅली मिळत होती. ओके, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी यामध्ये आपण पहिला जो ट्रेड प्लॅन केला होता हा फिन निफ्टीचा आपण ट्रेड प्लॅन केला होता. त्यानंतर आपण 52,000चा कॉल मध्ये आपण एंट्री प्लॅन करायला सांगितली होती. ओके, आणि पहिला जो ट्रेड आपण प्लॅन केला होता, कारण आपल्या सेटअप नुसार मार्केट काय झालं होतं, गॅपअप मध्ये ओपन झालं होतं आणि गॅपअप मध्ये ओपन झाल्यानंतर मार्केटने एक कंटिन्युअसली आपल्याला पहिल्या 3 ते 4 कॅन्डल मध्ये अपसाइडला रॅली दिली होती. त्यामुळे आपण पहिला जो ट्रेड प्लॅन केला होता हा आपण फिन निफ्टीचा ट्रेड प्लॅन केला होता 23,100. त्यामध्ये एंट्री घेऊन बऱ्यापैकी प्रॉफिट 2 ते 3 ट्रेड आपल्याला या 4 कॅन्डल मध्ये आपल्याला पिक करता आले असते. त्यानंतर आपण 52,000चा कॉल घेतला होता, जो ओटीएमचा कॉल होता, त्यामध्येही चांगली रॅली आपल्याला पिक करता आली. पण मार्केटने थोडं काय झालं होतं, थोडे ते साइडवेज झालं होतं. त्यानंतर परत मार्केटने एक अपसाइडला रॅली दिली होती. बँक निफ्टी आज काय झालं होतं, एक चांगलं मुवमेंट देत होता. त्यानंतर निफ्टीने पण काय केलं होतं, सेकंड हाफ मध्ये निफ्टीने एक चांगली रॅली अपसाइडला दिली होती. ओके, हे जे ट्रेड आपण प्लॅन करतो, हे ऑप्शन ट्रेडिंगचा आपला जो सेटअप आहे त्यानुसार आपण एक प्रीमियम कॅल्क्युलेटर युज करतो. हा सेटअप आपण युज करतो. त्यामध्ये काय होतं, आपले ऑप्शनचे जे कन्सेप्ट आहेत, जे आपल्याला कोणत्या स्ट्राईक प्राइस मध्ये एंट्री करायला पाहिजे, तो स्टॉक आपल्याला ते ट्रेड कुठपर्यंत होल्ड करायचा आहे, ह्या सगळ्या कन्सेप्ट आपल्या लाईव्ह मार्केटमध्ये क्लिअर होतात. तर तुम्हाला आपल्या मेंटरशिपला जॉईन करायचं असेल, तुम्ही मेंटरशिपला आपल्याला जॉईन करू शकता. जो मेंटरशिप जो आपला प्रोग्राम आहे हा 1 वर्षाचा प्रोग्राम आहे, ज्यामध्ये आपण ऑप्शन ट्रेडिंग आपण काय करत असतो, लाईव्ह मार्केटमध्ये आपण स्ट्रॅटेजी डिस्कस करत असतो आणि एंट्री एक्झिट सुद्धा आपण करत असतो. सो लाईव्ह मार्केटमध्ये कोणी प्रॉफिट किती बुक केलेले आहे याचे स्क्रीनशॉट तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती पण तुम्ही जाऊन काय करू शकता, पाहू शकता. सो मित्रांनो, हे जे स्टॉक अनालिसिस करतो हे तुम्हाला कसे वाटतात, याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि आपल्या ऍडव्हान्सच्या बॅचला तुम्ही काय करा, नक्की जॉईन करा, ज्याचा तुम्हाला नक्की बेनिफिट तुम्हाला. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस.